पती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट JMC गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील BMSचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो रिझल्ट नंतर याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तसेच सेंट्रल JMCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्सांबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. तसेच जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे मी सुरुवातीला एक तुम्हाला अपडेट देऊ इच्छितो की कर्नाटकाचं जे रजिस्ट्रेशन आहे ते चालू आहे, तर ते तुम्ही करून घ्यावं. कोणी कोणी करावं ज्याचे 300 प्लस मायनस 30 पर्यंत, 300च्या कमी किंवा 330 पर्यंत जर मार्क येत असेल, 300च्या कमी किंवा 330 पर्यंत जर तुमचे मार्क येत असेल तर तुम्ही कर्नाटकामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या. एक प्लॅन बी म्हणून तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करून ठेवा. कारण कसं आहे, जर तुमचं महाराष्ट्रामध्ये कट ऑफ जर BMSचा हाय गेला आणि तुमचं जर इथे महाराष्ट्रामध्ये होत नसेल तर तुम्ही कर्नाटकामध्ये अप्लाय करू शकता BMS साठी आणि कर्नाटकामध्ये कमी पॅकेजमध्ये तुमचं BMS होऊन जाईल. त्यामुळे 24 तारीख त्याची लास्ट आहे, त्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन नक्की करून घ्या. कर्नाटकामध्ये पण तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे तुमची तयारी राहू द्या. तर महाराष्ट्रामध्ये टोटल 22 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. त्या 22 गव्हर्नमेंट कॉलेजचा क्लोजिंग रँक काय राहू शकतो याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर SC कॅटेगरीसाठी 2,87,000 या रेंजमध्ये, ST कॅटेगरीसाठी 5,54,000, त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी 1,81,000, त्यानंतर SCBC कॅटेगरीसाठी 1,98,000, त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी 1,74,000, VJ कॅटेगरीसाठी 1,82,000, NT1 कॅटेगरीसाठी 2,01,000, त्याच्यानंतर NT2 कॅटेगरीसाठी 1,81,000 आणि NT3 कॅटेगरीसाठी 1,68,000, EWS कॅटेगरीसाठी 2,02,000. तर पुन्हा एकदा सांगतो, गव्हर्नमेंट BMS कॉलेजसाठी किती क्लोजिंग रँक लावू शकतो. SC कॅटेगरीसाठी 2,87,000, ST कॅटेगरीसाठी 5,54,000, OBC कॅटेगरीसाठी 1,81,000, SCBC कॅटेगरीसाठी 1,98,000, त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी 1,74,000, VJ कॅटेगरीसाठी 1,82,000, NT1 कॅटेगरीसाठी 2,01,000, NT2 कॅटेगरीसाठी 1,81,000, NT3 कॅटेगरीसाठी 1,68,000 आणि EWS कॅटेगरीसाठी 2,02,000. या रँकमध्ये जर तुमचा मार्क असतील, या रेंजमध्ये जर तुमची रँक येत असेल, या रेंजमध्ये जर तुमची रँक येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेज भेटू शकते. तर हे झालं गव्हर्नमेंट BMS कॉलेजचं. जर प्रायव्हेट BMS कॉलेज जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल 126 प्रायव्हेट BMS कॉलेज आहेत. आता प्रायव्हेट BMSचा सिनारिओ कसा आहे, दरवर्षी महाराष्ट्रामध्ये नवीन प्रायव्हेट BMS कॉलेज ऍड होत आहेत. जेवढे जास्त BMS कॉलेज यावर्षी ऍड होतील तेवढा कट ऑफ हा जास्त कमी जाण्याची शक्यता आहे. आता कट ऑफ हा पूर्णपणे नवीन कॉलेज ऍड होण्यावर डिपेंड आहे. जर गेल्या वर्षी एवढेच कॉलेज महाराष्ट्रामध्ये राहिले 126, एक पण नवीन कॉलेज जर ऍड नाही झालं तर क्लोजिंग रँक काय राहू शकतो याबद्दल एक आपण एक्सपेक्टेड बघूया. क्लोजिंग रँक तर SC कॅटेगरीसाठी 5,02,000, त्याच्यानंतर ST कॅटेगरीसाठी 6,10,000, त्याच्यानंतर VJ कॅटेगरीसाठी 4,98,000, त्यानंतर NT1 कॅटेगरीसाठी 4,96,000, त्यानंतर NT2 कॅटेगरीसाठी 4,90,000, त्याच्यानंतर NT3 कॅटेगरीसाठी 4,88,000, त्याच्यानंतर OBC कॅटेगरीसाठी 4,88,000, त्यानंतर SCBC कॅटेगरीसाठी 4,95,000 आणि ओपन कॅटेगरीसाठी 4,87,000. पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, SC कॅटेगरीसाठी 5,02,000, ST कॅटेगरीसाठी 6,10,000, VJ कॅटेगरीसाठी 4,98,000, NT1 कॅटेगरीसाठी 4,96,000,
NT2 कॅटेगरीसाठी 4,90,000, NT3 कॅटेगरीसाठी 4,88,000, त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी सुद्धा 4,88,000, त्यानंतर SCBC कॅटेगरीसाठी 4,95,000 आणि ओपन कॅटेगरीसाठी 4,87,000. या रेंजमध्ये जर तुम्हाला रँक येत असेल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMS सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज भेटू शकते. आता हा रँक क्लोजिंग रँक, पण तुम्ही जर बघायला गेलो ना गेल्या वर्षी प्रत्येक राऊंडला न्यू कॉलेज ऍड होत गेले, त्यामुळे जो गेल्या वर्षीचा जो क्लोजिंग रँक होता ना तो क्लोजिंग रँक खूपच खाली गेला होता. म्हणजे अगदी जर बघायला गेलं तर ओपन कॅटेगरीचा क्लोजिंग रँक 5,34,000 होता, त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीला 5,34,000, त्याच्यानंतर SC कॅटेगरीचा जो क्लोजिंग रँक होता ना 5,33,000 होता गेल्या वर्षी, त्याच्यानंतर ST कॅटेगरीचा क्लोजिंग रँक 6,95,000, त्याच्यानंतर VJ कॅटेगरीचा जो क्लोजिंग रँक होता 5,30,000 आणि ओबीसी कॅटेगरीचा क्लोजिंग रँक ओबीसी कॅटेगरीचा 5,39,000, त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीचा क्लोजिंग रँक 5,81,000. असा हा गेल्या वर्षीचा क्लोजिंग रँक होता. आणि हा क्लोजिंग रँक कशामुळे एवढा खाली गेला होता तर नवीन जे कॉलेज ऍड झाले होते ते प्रत्येक राऊंडला कॉलेज ऍड होत गेले, म्हणजे जे विद्यार्थ्यांचे कमी मार्क होते त्यांना चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली. म्हणजे वरचे जे सीट्स वॅकंट होत्या चांगल्या जे कॉलेज ऑलरेडी होते त्यांच्या जे सीट्स वॅकंट होते ते चांगल्या मार्कवाल्या विद्यार्थ्यांसाठी प्रॉफिट झाला. आणि जे नवीन कॉलेज ऍड होत गेले त्यामुळे काय झालं, जे लास्टचे विद्यार्थी उर्वरित होते, आणि नियम कसा आहे थर्ड राऊंड नंतर तुम्ही म्हणजे जर तुम्हाला फर्स्ट 2 राऊंड मध्ये जर ऍडमिशन भेटलं असेल तर तुम्ही थर्ड राऊंड मध्ये फक्त अपग्रेडेशन करू शकता, कॉलेज चेंज नाही करू शकत, असा त्याचा नियम असल्यामुळे ते मागचे जे विद्यार्थी उरले होते त्यांना खूप चांगला प्रॉफिट झालेला आहे. असेच जर कॉलेज यावर्षी जरी ऍड झाले तर यापेक्षा पण जास्त कट ऑफ खाली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे या रेंज मध्ये कट ऑफ येऊ शकतो, पण जर नवीन कॉलेज ऍड झाले तर राऊंड वाईज. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर सरळ जर राऊंड मध्ये जर कॉलेज ऍड नाही झाले तर हाच कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. हे मी जो सांगितलेला आहे पहिल्या सुरू. आणि हा जो आहे गेल्या वर्षी नवीन नवीन कॉलेज ऍड झाल्यामुळे या क्लोजिंग रँक पर्यंत गेल्या वर्षी क्लोज झालं होतं महाराष्ट्रामध्ये BMS सेमी गव्हर्नमेंट BMS. टोटली डिपेंड करणार आहे की किती नवीन कॉलेज येणार आहेत. असं गृहीत तर धरले जाते की यावर्षी पण सुद्धा नवीन BMS कॉलेज येणार आहेत. जवळपास 10 तरी नवीन BMS कॉलेज येणार आहेत असं म्हणत आहेत. एक्झॅक्टली अजून ऑफिशियल नोटीस वगैरे तर नाही आली, पण अशी आहे की 10 कॉलेजला ग्रँड भेटलेला आहे. तर बघूया ऑफिशियल नोटीस आल्यानंतर आपल्याला कळूनच जाईल की किती नवीन कॉलेज येणार आहेत. तर जेवढे जास्त नवीन कॉलेज आले तेवढं जास्त कट ऑफ खाली जाईल, एवढं लक्षात असू द्या. गेल्या वर्षी पण सेम सिनारिओ झाला, फक्त सुरुवातीला काउन्सिलिंगच्या सुरुवातीला जवळपास 112 का 113 कॉलेज होते, एवढे नवीन कॉलेज ऍड झाल्यामुळे कट ऑफ आणखीनच खाली गेला, असा याचा फरक पडतो टोटली. तर एवढं लक्षात असू द्या. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया BHMS चा कट ऑफ काय असू शकतो एक्सपेक्टेड, याबद्दल माहिती घेऊया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.